लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मोकाट जनावरांचा पैठण शहरात उच्छाद, नागरिक त्रस्त। एसटी बस वाहतुकीला व आंबेडकर पुतळा परिसरात अडथळा, प्रशासन मूकदर्शक। बातमी पैठण येथून। ऐतिहासिक पैठण शहरात सध्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा उच्छाद माजला आहे। शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांमध्ये ही जनावरे ठिया देत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे। विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, एसटी बस स्थानकाचा मुख्य प्रवेशद्वार तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिजाऊ चौक, कोर्ट रोड, हुतात्मा स्मारक आणि भाजी मंडई परिसरात या मोकाट जनावरांनी अक्षरशः कब्जा केला आहे। या जनावरांमुळे एसटी बस तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रात्रीच्या वेळी या जनावरांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याच्या घटना घडत आहेत। व्यापारी व नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून नगरपालिका अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, अशी चर्चा सर्वत्र आहे। महापुरुषांच्या जयंती उत्सवांदरम्यानही ही जनावरे मिरवणुकीत गोंधळ घालतात, असे नागरिक सांगतात। त्यामुळे शहरातील शिस्त व सुरक्षिततेसाठी पैठण नगरपालिकेने तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून कोंडभाड्याची व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.